अगं बेब्या, आज एकदम पिझ्झा पिझ्झा काय? रे 300-400 रुपयाचा पिझ्झा मागवायला मी काय वेडी नाहीये. तेच म्हटलं. हेही मागवलंय या कमळाने. कमळा? हिचे नाव कमळा आहे. हो, हा, आणि लाडाने हिला बेबी म्हणतात. काय सांगतेस काय? अरे वा, स्मॉल बेबी मीट्स बिग बेब्या. मी आपल्या हिला म्हंटल आम्हाला सुद्धा दे थोडासा पिझ्झा. अगं अगं ते मंचुरियन कुठे मी मागवलं ते? प्लीज हा, मला हे सगळं करायची सवय नाहीये. घरात साधा पाण्याचा ग्लास पण नाही उचलला कधी. हो, अगं एअर हॉस्टेस व्हायचंय ना तुला? अरे तिकडे विमानात वर आकाशामध्ये असं स्वतःचा तोल सांभाळत सांभाळत सगळ्यांचं खाणं पिणं करावं लागतं. मग तुला काय वाटलं मला माहित नाही? मी अडाणी आहे, मला सगळं माहिती आहे. जा जा, तू घेऊन ये. अगं प्रॅक्टिस होईल. आता तू 2 दिवस इकडे आहेस की नाही, हा, तर चांगलं ट्रेनिंग देते मी तुला इंटरव्ह्यू साठी. करून घे. पण आता तिला तिचा पिझ्झा खाऊ दे ना. मग बेबी, अगं तुला नाही का बाई, ही स्मॉल बेबी. मग जा, तू तुझा पिझ्झा खा, आम्ही आमचं मंचुरियन घेऊ. जा. हा नाही वा वा, अप्रतिम. दादा जरा उठ ना, जा ना, ते मंचुरियन घेऊन ये ना. मी नाही बाई उठत. मी येत नाही, तू बस फटकल मारून. मी अजून आहे तरणा बांड. दादा वा वा वा, काय मस्त आहे. आता उद्या सुद्धा हिला मागवायला सांगते. पण ना दादाची काय भानगडी ही शोधलीच पाहिजे. तिकडे गाडग्यांकडे जाऊन राहिलाय. हा, काहीतरी भानगड आहे. आपण करतोय टोमॅटोचं सार, पण अमृताच्या काकांना आवडतं की नाही ठाऊक नाही ग. आपली व्याही येते, त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करायला हवा ना. मग मृदुला, तुला काही कल्पना आहे का ग त्यांना आवडतं की नाही ते? नाही माई, म्हणजे मला खरंच माहित नाहीये. तिला कसं माहित असणार ना माहित, म्हणजे नाहीच आहे माहिती, कारण आपलं काही जाणं येणं नाही ना त्यांच्याकडे. आणि त्यांनी कधी आपल्याला असं साग्र संगीत आपल्याकडे असं तसं जेवण. पुरे पुरे. भाग्यश्री, लसूण सोलून झाला? हो सोलतीये. काकू, पण लसणाची फोडणी कशाला द्यायची आहे? आज पालकाची पातळ भाजी करणार आहे, खास अमृतासाठी. अय्या, मला पण पालकाची पातळ भाजी खूप आवडते. हो, आलीस? मला कोणी काम का सांगत नाहीये? तुला बरं वाटत असेल तर कर, नाहीतर जाऊन आराम केलास तरी चालेल. हो, मला बरं वाटतंय. मला काय झालं? अमृता, बर ठीक आहे, तुला कामच करायचं ना. काकडीची कोशिंबीर करशील? हा, काकड्या तिकडे ठेवल्यात, सोलाणे इकडे, दही फ्रीज मध्ये ठेवलंय, आणि दाण्याचं कूट पण आहे तिकडे. धर, हे घेऊन जा. झालं का? तू देशील का फोडणी? लसूण ठेचून घालायची, म्हणजे छान वास येतो फोडणीला. जमणार आहे का पण तुला? हो हो जमेल. पण माई, आईकडे ना पालकाच्या पातळ भाजीला लसणाची फोडणी नाही देत, फक्त भिजवलेले शेंगदाणे, डाळ आणि आंबट ताक. अगो बाई भाग्यश्री, अगो काही येत नाही असं म्हणता म्हणता बरेच बारीक सारीक सांगतेस की. आणि आजपर्यंत आम्हाला कधी सांगितलं नाही ते इतक्या वर्षात तुला काय आवडतं ते? माई, ते
आता दादाच्या लग्नाला गेले होते ना इकडे, तेव्हा आईने खास माझ्यासाठी केली होती भाजी. लाडक्या लेकीचा हट्ट पुरवलेला दिसतोय. मृदुला तिला समजावून सांगू नंतर फोडणी कशी द्यायची ते. हो अगं, लसणाची फोडणी एवढ्यासाठी द्यायची कारण भाजीला खमंगपणा येतो ना, आणि आपण डाळ टाकतो भाजीत, मग त्याचा वातुळपणा कमी व्हावा म्हणूनही लसणाची फोडणी द्यायची. पालकात लोह असतं आणि आता ते अमृतासाठी खूप चांगलं आहे. जितकं लोह पोटात जाईल ना तितकं जास्त चांगलं. आता काय ग, थोडे दिवसांनी इंजेक्शन गोळ्या हे सुरू होतच, पण जेवढं जेवणात तिला मिळेल ना तेवढं जास्त चांगलं. काय ग, तुला आवडत नाही की काय पालकाची भाजी? पण तरी आता खावी लागेल बरं का, स्वतःसाठी नाही, बाळासाठी. पोषक आहे त्याच्यासाठी. कर. भाग्यश्री, आज अमृतापुरतीच करणार आहे हो, तुझ्यासाठी पुन्हा कधीतरी करेन. तू पण चांगली बातमी दे भाग्यश्री, मग तुझ्यासाठी टोपभर करतील माई. हे धर. दादा हम्म. दादा हा. मी इकडे आले ना की खूप लाड होतात बघ माझे. होय ना? अरे नाही तर काय महागाई झालीये. हो, सत्यजित तिथे हॉस्टेल वरती केवढ्याला फिया त्या. पैसे अजिबात पुरत नाहीत रे. आणि यांची तब्येत तुला माहितीच आहे, सोळा मसा. डॉक्टरांची बिलं देता देता म्हणजे ना काय विचारूच नकोस बाबा. ओ तुझं बरं आहे. काय माझं काय बरं आहे? तिकडे जाऊन राहिलायस ना गाडग्यांकडे. हे. काहीतरी स्कीम असणार दादा तुझी. बेबी, तू आधी ते थापा मारणं बंद करा. गळ्यात बोरमाळ आहे तुझ्या, नाकात कानात सगळं लखलखतंय. तू कसल्या गरिबीच्या गप्पा मारतेस का? हा, चांगली खाऊन पिऊन मस्त आहेस तू. हो, तुम्हाला सगळ्यांना फक्त तेवढंच दिसतं. अरे पैसा पुरतो का? जितका मिळवा तितका कमीच आहे. आणि वरचे 4 पैसे मिळाले तर कुणाला नकोय? प्रत्येकाला पैसा हवाय. टाकायला जाऊन भांड कशाला लपवायचं? हा दादा, सांग ना काय काय स्कीम काय? तू काय असाच जाणार नाहीस तिकडे घाडग्यांकडे. ओळखते ना मी तुला. काय म्हणणं काय ग तुझं? काय म्हणणं असणार? तू भाऊ आहेस ना माझा. पण म्हणजे बघ, अर्धा वाटा नाही, पण पाव वाटा तर तुम्हाला देऊच शकतो. सध्या 50-60 चालते. 50-60 रुपये तुला आत्ता देतो मी ना. अरे 1000. 1000? त्याला वेळ लागेल. सध्या काय बाबा, 10 बोट तुपात आहेत तुझी. नाही म्हणू नकोस. बघ 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 बघ, डोळ्यात चमक दिसते तुझ्या. चमक? आणि तुपात कसलेले बोट? उकळत्या तेलात बोट आहेत माझी सध्या. का रे? तुला काय सांगू माझी अवस्था? देणेकऱ्यांपासून तोंड लपून फिरतोय मी. तुमच्या लग्नाची कर्ज काढली ना, ती फेडता फेडता म्हातारा झालो मी. सारखं आपलं तेच बोलतोस. हो, पण खरं आहे ते. आता अमृताच्या लग्नात सुद्धा कर्ज काढावंच लागलं ना. मग अगं, हे जे चमक धमक वगैरे जी काय दिसते ना, ती वरवरची रंगरंगोटी आहे. आतून कंगालच आहे मी. हा दादा, पण असा कंगाल काय फार काय राहणार नाही. ते बघू. तिकडे गेलायस तू. म्हणजे तुझी स्कीम काही असू दे, नाही ती असू दे, पण माझा खालीचा वाटा लक्षात ठेव. फुकट नाही, फुकट नको. तू सांगशील ते काम मी करेन. ही स्कीम चांगली आहे तुझी, लक्षात ठेवीन मी. पण आता जर मला खाऊ द्या. गप्पा बस. हो, खा खा खा.
नाही पण दादा, माझ्या अंगावर पडलं असतं ना, केवढ्या जोरात ओरडते. अरे नाही, हे बघ, हे जे काय आपलं ठरलंय ना, हं, ते निरंजन आणि मधुराला कळता का म्हणे काय? माझ्याकडनं कळणार नाही. घरंगळलं ना तर तुझ्या तोंडातून घरंगळेल. तुझ्या तोंडावर कुलूप घाल. कळलं कळलं, खा आता खा. मग हे पण लवकर निघायला पाहिजे. त्या गाडग्यांचे नियम मोडले ना तर त्यांचा पापड मोडेल. कारण त्यांचा पापड मोडला तर माझी अवस्था म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. अशी होय. त्यामुळे निघतो. चायनीजचं म्हणू नको. पण एक घास खाऊन जातो. हो, आणि हे बघ, माझ्या खारीच्या वाट्याचं लक्षात ठेव. होतो का बाई? खारी, चहा, टोस्ट सगळं देतो तुला. तसं नाही माई, तुम्हाला वाटेल काय मी सतत तेच उगाळत बसले, पण माझं एवढंच म्हणणं होतं की अमृताच्या आधी आमच्या भाग्यश्रीने ही बातमी द्यायला पाहिजे होती. बर समजलं. दे. बर भाग्यश्री, आज पालकाची पातळ भाजी तूच खा हो. तिच्यासाठी दुसरं काहीतरी बनवेन, नाहीतरी तिला आवडत नाही ना. नको मग. नाही नाही माई, नको असू दे. आज तिच्या पुरती केली आहे ना, आणि तिने आता खाणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही सार केलेत ना, ते सार मी खाईन. बघितलीस ना वसुधा, बावळट म्हणता म्हणता तुझ्या सुनेनं कसा समजूतदारपणा दाखवलाय. जरा शिक तिच्याकडून हा समजूतदारपणा. अमृता, तू सुद्धा तुझ्या मोठ्या जावेकडून शिक काहीतरी. कळलं ना? आणि बाळासाठी म्हणून खायची आज पातळ भाजी. कळलं? आवडली नाही तरी सुद्धा. बापरे, बेबीला खरं तर पैसे द्यायचं माझ्या जीवावर आले एवढे, पण नुसतेच दिले तर मोजत बसेल एवढे का तेवढे का. त्याच्यापेक्षा एनव्हलप मध्ये टाकून देऊया. लोकांचा भरोसा नाही आली. एक तर एटीएम सगळी बंद असतात, एकच कुठेतरी चालू होतं. हे ना बंद पडलेली एटीएम, आता रिक्षा मिळणार नाही. हे सगळं आमच्याच नशीब. काय 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 दरवाजा उघडला का मस्करी? आता आम्ही रस्त्यावर चालायचं पण नाही का? मला सांगा तुम्ही. सॉरी, फार 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 लागलं नाही ना? लागलं नाही म्हणजे धाडकन आता रस्त्यावरती पडलो एवढा नाही, पण तसं एवढं काही विशेष नाहीये. ठीक आहे, म्हणजे काय आता काय तुमची सुद्धा काय चूक आणि माझी तरी काय चूक. म्हणजे नेमकं तुम्ही दरवाजा उघडायला आणि माझा रुमाल पडवून मी तिकडे कडमडायला एकच गाठ पडली असं म्हणूया. कसं बोललात? खरंच सांगतो, तुमच्यासारखी माणसं भेटत नाही तो हल्ली. हो ना? हो, म्हणजे रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट झाला ना की सगळे टपतात मांडवली करायला. मी नाही हा त्यातला. हो हो, काय आहे, आपली दोघांची ओळख व्हावी असा बहुतेक योगायोग असावा असं आपण समजूया आणि आपापल्या मार्गाने निघूया. हो हो, ठीक. आई आई आई, अरे सॉरी, तुम्हाला लागलं ना. जाता आता मी तुम्हाला घरी सोडतो ना. बरं वाटतं ना? आईला कळवलंयस का? अगं आईला सांगितलंस तरी चालेल, बाकीचे कोणाला सांगू नकोस. नाही, ऍक्च्युली आई बाबा लोणावळ्याला गेलेत, त्यामुळे 2 दिवस नाहीयेत घरी. हो का? बर. आई लोणावळ्याहून आली ना की इथेच बोलवून घे, मग आपण सांगू त्यांना. काय ग, काही होतंय का तुला? काही दुखतंय का? हे बघ, जे काही होत असेल ना ते मला मोकळेपणाने सांग, संकोच करू नकोस. हो बरं, मला सांगता येत नसेल तर मृदुलाला सांग. आणि हे बघ, उद्या आता तू आणि अक्षय दोघ जण आपल्या वैद्यांकडे जाऊन या, म्हणजे ते तुला नीट समजावून सांगतील कशी काळजी घ्यायची, ते पथ्य पाणी काय करायचं.
अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं मृदुलाला वसुधला त्यांच्याचकडे घेऊन गेले होते मी. अरे ही महिला सगळं सांगते की काय? उत्तम नाडी परीक्षा आहे हो त्यांना. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही छान होईल. नाही माझा ब्लू शर्ट कुठे आहे? हा नाही, नवीन आणलेला तो कुठे ठेवलायस? नंतर दे. बरं झालं तू आलास ते. तुलाही सांगायचंच होतं मला. आपले वैद्य आहेत ना, त्यांच्याकडे उद्या तुम्ही दोघं जाऊन या. हा, उत्तम नाडी परीक्षा आहे त्यांना, ते सांगतील ना आपल्याला. बर. तिला कितवा महिना आहे, कशी काळजी घ्यायची, काय पथ्य पाणी आहे, तुलाही माहिती असायला पाहिजे. आणि जरा जबाबदारीने वाग. हं? अक्षय, अरे मी सांगून टाकणार होते माहिती, प्लीज ना. पण त्या कशा रिॲक्ट होतील याचा अंदाजच नाही आला. त्यामुळे नशीब आहे तुला अंदाज नाही आला. सांगितलंच नाही तर सगळं खरं खरं. चिडली असती परत ती, आधीच का सांगितलं नाही म्हणून. पण बरोबरच आहे ना रे अक्षय, का नाही सांगितलं आपण आधीच? आता नाही सांगितलं किवचं टेन्शन होतं ना तेव्हा आपल्याला. असं वाटलं की सगळे खुश आहेत यार तुझ्या या न्यूज मुळे. मला वाटलं तुला सगळे पॅम्पर करतील, आराम मिळेल जरा तुला, तुझ्या रूम मध्ये कोणी येणार नाही डिस्टर्ब करायला, तितकंच किवला पण जरा आराम मिळेल. पण कुठे काय, मला काय माहित होतं आपला प्लॅन आपल्याच परत पलटी मारेल. पण मग आता काय करायचं? कारण आत्ताही जरी सांगितलं तरी ते हेच म्हणणार की इतका का उशीर झाला सांगायला. अमृता तू पण ना, आता माहिने काय सांगितलं? तुला घेऊन वैद्यांकडे जायचंय ना उद्या. अगं वैद्य सगळं सांगतील ना. काय आपल्याला सांगायची गरज पडणारच नाही. हो रे, म्हणजे आपल्यावर काही येणार नाही. नशीब. पण यार मला केवचं वाईट वाटतंय. तिला ही न्यूज खरी वाटली काही काळासाठी आणि उगाच तिने टेन्शन घेतलं. आय होप तुझ्या घरी ती सेफ असेल. आय होप सो टू. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहितीये का? की तिच्या डॅडला तुझ्या घरचा पत्ताच माहिती नाहीये. मग आता इतकी टेन्शन मध्ये काय? खरंच बातमी आहे. माहिला सांग. चल. सावकाश सावकाश. आलो 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 आलो. सावकाश 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 सावकाश. बरं वाटतंय? हो अगदी. हा जरा शांत. बरं इथे राहता का तुम्ही या विभागात? हो आहे आपला गरीबाचा छोटासा फ्लॅट. पाय बरा आहे ना? पाय हो पण आता 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 व्यवस्थित आहे. विशेष लागलं नव्हतं, त्यानिमित्ताने तुमच्यासारख्या मोठ्या माणसाची माझी ओळख झाली. ठीक आहे, ते काय चालतच राहतं. बरं मगाशी ना तुम्ही काहीतरी बिझनेस बद्दल सांगत होता. विशेष काय नाही हो, गेली 20-22 वर्ष मी शेअर्स करतो. 20-22 वर्ष शेअर्स? बेबी किती बोर होत इकडे, काहीच करायला नाहीये. बाल्कनीत जाऊ का? परत अख्खी उरडेल, सगळे बघतील आणि all. पण एकदा गेल्यावर काय फरक पडतो? सगळे थोडी ना मलाच बघायला उभी असतील बाल्कनी. नाही तुमच्यासारखा इतका सरळ सोप्या भाषेत सांगणारा भेटलाच नव्हता. सॉलिड होता तुम्ही, पण आपल्याला भारी आवडलं. कसं आहे आपण ना फक्त धंदा करतो, हे कागदपत्र वगैरे टॅक्स बिक्स नाही लपडी आपल्याला नाही हो जमत. नाही जमणार पण नाही ती तशी. अवघड आहे ती. बरोबर अवघडच आहे, अवघडच आहे. तेच म्हणतो म्हणून मी काय म्हणतो, माझ्या बंगल्यावर येऊन भेटा, निवांतपणे गप्पा मारू. काय आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्यात. हो ना. तुम्हाला सांगतो साहेब, शेअर्स आणि गुंतवणूक या क्षेत्रातला मी एक एक्सपर्ट माणूस आहे. आता स्वतःची स्तुती काय करायची, पण तुम्ही जर विचारलं ना तर माझ्या सल्ल्याने लक्षाधीश झालेल्या ठाण्यातल्या माणसांची लिस्टच देईन मी तुम्हाला.
लक्षाधीश. हो लक्षाधीश. मला नाही कळतच नाही काय माणसं मोठा विचार का नाही हो खरं. म्हणजे लक्षाधीश. कोटीची भाषा करा. कोटीच्या कोटी उड्डाणे. आपल्याला भारी आवडला तर तुम्ही. थँक्यू. काय जोक्स मारता हो. ते घरी याच तुम्ही आता. या. आणि तुम्ही या आमच्या घरी एकदा. हे बघा मी ना ती ही बिल्डिंग दिसते ही कुठली. ही समोरची. हा ती. हा याच्या 3ऱ्या मजल्यावरचा तो फ्लॅट आहे ना तो. हा तो हा तो हा बरोबर. तिथे राहतो मी. बरं ये रे नक्की नक्की या. घरी या माझ्या. एक गोष्ट राहिली. काय. माझ्या घरी कसं येणार तुम्ही. हो पत्ता. हा आम्हाला येतात काय काय जोक्स करता. पत्ता या बंगल्यावर निवांत बोलू. काय मला इंटरेस्ट आहे त्याच्यात. हो निघू मी. होय जाल तुम्ही सांभाळून. अगदी पाय आता. पाय हो आता व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना. जाल ना. काय येऊ सोडायला नको आता नको. पण निवांत या एकदा. हो या. हो. इथे कॉल अंकल म्हणजे ना डेव्हिल आहे डेव्हिल. ओके कुठे फसवलंस यार. तू नाव सांग मी नेटवर टाकतो म्हणजे येऊन जाईल इथे पत्ता सर. नको ह्या तुमच्या नेटचं काही खरं नाही. रेंज बिंज गेली म्हणजे मध्येच. अरे नकाशा असा पेपरवर असला ना की कसं पटकन आपल्या मनात ठसतो तो लक्षात राहतो. आणि हा पेपर तुझ्याजवळ राहील ना म्हणजे नेट बीट गेलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. शोधाशोध करावी लागणार नाही. हो की नाही. हा बघ आता हे बघ हे आपलं घर. हा आपल्या घराकडे पण पाठ करून उभं राहायचं म्हणजे आणि असं समोर मग असं उजवीकडे बघ. असं उजवीकडे जायचं. उजवीकडे गेलास की हे इथे देऊळ लागतं. हा देऊळ आहे तिकडनं सरळ पुढे. काय चाललंय तुझं. लक्ष कुठे आहे. हा हे बघ असं सरळ तू पण लक्ष द्या. सरळ पुढे जायचं. इथे एक छोटीशी गल्ली आहे. हा तिथे खूप अशी झाडं आहेत. ऋतूला फोन लावते. त्यामुळे काय होईल तुम्हाला ते आपल्या वैद्यांचं दवाखाना दिसणार नाही म्हणून सांगते तुम्हाला. ते ह्याच्यावर मिळणार नाही तुला. हा आणि असं गल्लीतून गेलात ना तिथे एक छोटासाच दवाखाना आहे. कुणाला काय चाललंय तुमचं दोघांचं. म्हणून मी 1000 वेळा सांगत असे कामाच्या वेळेला फोन आणत जाऊ नकोस म्हणून. पण ऐकणार म्हणून नाहीस ना तू. दोघांचे फोन बंद करून टाका आता. मी महत्वाचं सांगते ना तुम्हाला काहीतरी. मग कुणाचा फोन आहे. घे आता घे. पंकजचा फोन आहे. पंकजचा फोन आहे का. हो हा उचलत नव्हता ना म्हणून त्याने मला केला. दे मला बोलायचं त्याच्याशी. मी पहिले बोलतो ना काहीतरी अर्जंट काम असणार म्हणून दोनदा फोन करतोय. ऐक हॅलो. हा बोल पंक्या. अरे अक्की मी. हा माझंही महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. नाही माईचा आवाज आहे हा. माई आता आहे इथे माझ्या बरोबर. तिचं पण तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. दे मला दे फोन. काय काय काय. हा त्याला म्हणावं ऐकून घे आता. हा तू आता माई काहीतरी सांगते. हा काय. त्याला म्हणावं आईने पोह्याच्या पापडांची ऑर्डर दिली होती. आपल्या ताईवंश आहेत ना त्यांच्याकडे पेढून येतात. अतिशय सुरेख असतात तो पापड. तुला देईन एकदा खायला मी पोह्याचे पापड. तर ते आलेले आहे तर आई कधी येते न्यायला असं विचार. काय चाललंय हे अक्की. आर यू मॅड. आई कधी घेऊन जाणार आहे तेवढं फक्त सांग. त्याच्यापेक्षा मी बोलते ना त्याच्याशी. नाही हॅलो. अरे माईला बोलायचंय तुझ्याशी. काय बडबडतोय अक्की. तुला माहितीये का ते डॅड आले आणि कोणी आणलंय माहितीये. कोणी. अमृताच्या बेस्ट अंकलनी. हो का. आता का दातखिळी बसली तुझी. हा काय रे असं का चेहरा केलायस एकदम. काय झालंय. काय म्हणतोय तो. हा मी बोलू का. हॅलो माईला बोलायचंय. दे. नाही घाबरलाय तुझ्याशी बोलायला. घाबरायला काय झालं एवढं. घाबरतो का बरं तू. ते तो गाडीवर खातोय ना परत बाहेरचं खातोय म्हणून. कशाला रे रोज रोज गाडीवरचं खातो हा मुलगा. किती वेळा सांगितलंय तुला. दे मला फोन मी झापते त्याला. आता बोल माईशी. दे काय मला नको देऊ म्हणतोय. हा काय. अक्की काय करू यार मी. अरे बोलून घे ना एकदा माईशी मग तू. हॅलो दे मला फोन. अरे रेंज पंकज रेंज नाहीये. तू रेंज मध्ये ये. हॅलो.
हॅलो अक्की, अरे अक्की. बरोबर मी म्हंटल ना बोलायचं की रेंज जाते याची. आणि म्हणून मी सांगते पेपर घेऊन जा बरोबर आहे. असं अचानक नेटवरची तुमची रेंज जाते. ते माई फोन कट झाला. हो ना, बरं जाऊ दे. हे बघ नाही त्याला मी फोन करून बोलून घेतो ना, काहीतरी महत्वाचं असेल. हा तुझा फोन तर मी माझ्या फोनवरून त्याच्याशी बोलून घेतो. लवकर ये. हा हा तोपर्यंत तुला समजावून सांगते. आणि हा पेपर बरोबर घेऊन जा पर्स मधनं. वेंधळेपणा करू नकोस, कळलं ना. आपल्याला लवकरात लवकर समजायला हवं, म्हणजे कशी तुझी नीट काळजी घेता येईल आम्हाला. पथ्यपणे तसं करावं लागेल. हा हा हे बघ, हे तुला कळलं इथपर्यंत. येताना मात्र ह्या रस्त्याने येऊ नका, हा लॉंग रूट आहे. हा इकडनं असे या, इकडनं शॉर्टकटने. हा आणि त्याला म्हणावं की गाडी इथेच उभी कर. हा घेऊ. अगं मला बोलता येत नव्हतं, माई समोर होती, तुला कळलं नाही का? अरे अक्की, तुला कळलं नाही का माझ्या बोलण्यावरून की माझं इथे काय झालंय ते? केव 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 रडू नकोस. रडणं पहिले बंद कर बरं. काय झालं मला सांग ना, काय झालंय? अक्की सांगितलं की रे आता, ते डेव्हिल अंकल डॅड ना इथे घेऊन आलेत. यार अक्की मला इथून पळावं लागेल, मला खूप भीती वाटतेय. तू काहीही करू नकोस, तिथेच थांबतो. तू तिथे लपून बस, मला 2 मिनिटं दे. मी त्या काकांना फोन करतो आणि विचारतो काय चाललंय, आणि तुला मग कळवतो मी काय करायचं एक्झॅक्टली. पण तू काही करू नकोस, ओके? अक्की डॅड येतील तोपर्यंत वर. मी बघतो ना, मला 2 मिनिटं फक्त देशील का तू? कुठले अझम्पशन्स करू नको, तिकडनं तू हलू नकोस प्लीज. तिथेच थांब, मी तुला लगेच फोन करतो काकांशी बोलून. ओके चल बाय, काळजी घे. हा बोला जावई बापू. काय जावई बापू, एक तर माझ्याकडून पैसे घेतलेत, पर विश्वासघात करताय माझा. हा लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना? बोला ना. हा अहो काय बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला जरा. मग तुम्ही जरा सांभाळून वागा. तुम्ही असं का केलं सांगा मला, का केलं असं? अहो तुम्ही काय बोलताय हे मला जरा स्पष्टपणे सांगाल का? हो का? केव कुठे? कुठे म्हणजे? घरी. आणि डॅड? कोणाचे डॅड? किवचे डॅड कुठे आहेत? अहो ते मला काय माहिती, असतील कुठेतरी. नाटक बंद कर. तुम्ही क्यूच्या डॅडला सरळ सरळ प्रभूंच्या घरी घेऊन चाललात आणि मला सांगताय असतील कुठेतरी म्हणून? अहो जीभ आहे म्हणून काही बोलायचं काय? मी ओळखत पण नाही त्या पोरीच्या बापाला, आणि त्याच्यापासून लपण्यासाठी तिला माझ्या घरी ठेवलंय ना. हो काका, डबल गेम खेळणं बंद करा माझ्याशी. ए डबल गेम वाल्या, मी कशाला तुझ्या बरोबर डबल गेम खेळू? तू खेळतोय डबल गेम. चल ना आईंच्याकडे चल, त्या खेळतील तुझ्याशी सिंगल गेम. जा जाऊन सांगा. मी तर मरीनच, पण तुम्हाला बरोबर घेऊन मरेन. तुझी सगळी प्रकरणं नाही बाहेर काढली ना तर नावाचा अक्षय घाडगे नाही मिस्टर प्रभूने, लक्षात ठेवा. तुम्ही आता क्यूच्या डॅडच्या गाडी म्हणून उतरलात, बघितलंय तिने आणि मला फोन करून सांगितलं. थांबा 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 थांबा, आलं आलं माझ्या लक्षात आलं. हा मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो आणि सगळं काय क्लिअर करतो. पण तसलं काय नाहीये बरं का, डोंट वरी. हा करतो 5 मिनिटात फोन. तुझं काका डोक्यात चाललंय माझ्या अमृता. काय चाललंय? खुसर फुसर खुसर फुसर. काहीतरी लपवा छपवी चालू आहे. ज्या दिवशी मला कळेल ना, तुझे SMS चे खेळ मात्र सगळे कळलेत मला काकू. तुझे आमच्या बरोबर खेळलेस ते. ज्या दिवशी तुला कळेल ना आमचं काय चाललंय, जाऊया ना आपण माई समोर. सांगूया सगळं खरं खरं. होऊन जाऊ दे सगळं माई समोरच. हो ना काकू? काय माईचं नाव काढलं की सगळं सोपं होतं रे तुझ्यासाठी. बदललास तू.
बदललास. असं नव्हताच आधी. एका ताटात घास भरवायचे मी. पहिला घास तुला, माझ्या आनंदला पण नाही. आणि ताटात एक घास उरला आणि माझ्या आनंदने तोंड आ केलेलं असलं तरी तो घास तुझं तोंड उघडून तुला. बदललास. बदललास. मी तसाच आहे का काकू? फरक फक्त एवढाच आहे ना की मला सगळं खरं कळलंय की तू काय वागलीस. मी नाही बदलले आणि तूही नाही बदललायस. तुला बदलवलं गेलंय. ही आली नाही, ही काय काय भरवून देते चुकीचं तुझ्या मनात, म्हणून तू बदललायस. मी तसाच आहे, तू पण तशीच आहे. थोडे विचार बदललेत. बहुतेक थोडा स्वार्थ जागा झालाय. मी आज तुझ्या हातून घास भरून घेऊ शकतो काकू, पण तू जे तुझ्या मनात अमृताबद्दल हे विष भिनवून घेतलंयस ना, ते फक्त काढून टाक. जमेल? चल अमृता. जेवायला चालणार? काका कुठे आहे हिचा? अरे जेवताना सगळे एकत्र असतात, हिचा काका कुठे आहे? काकांनी काय केलं? म्हणजे काही करणार आहेत का तुझे काका? काका कामासाठी बाहेर गेले. चालू दे तुमची खुसूर फुसूर, खुसूर फुसूर आणि लपवा छपवी. काय काम असेल काकूंना? ते काही असो, पण तुझा काका खूप आगाऊ आहे. त्याच्यामुळे जर किवला काही झालं ना, शपथ सोडणार नाही मी त्याला. इतका ट्रस्ट होता मला तुमच्यावर, पण तुम्ही खूप रॉंग केलं. माझ्या डॅडना शोधून इथे घेऊन आलात तुम्ही, आणि त्यावरून त्यांना दाखवत होते की कियारा इथे राहते. काय मिळालं तुम्हाला हे करून? सो क्रुएल. अहो तुम्हाला पैसे हवे होते तर मला सांगायचं, मी दिले असते तुम्हाला. हे घ्या 50,000 रुपीज, आणि अजून हवे असतील तर सांगा मला, मी एटीएम मधून काढून आणते. बट प्लीज मला कुठल्या तरी सेफ जागी घेऊन चला. डॅड इथे आले आणि त्यांनी मला पाहिलं इथे तर ते मला मारून टाकतील. चला चला लवकर प्लीज. राहू दे ती बॅग. हा, तुला अक्कल कमी आहे ते माहिती होतं मला, पण एवढी बिंडो कशील असं वाटलं नव्हतं. असं का बोलताय तुम्ही? एक मिनिट. तू रडू नकोस. तू इथे सेफ आहेस, रडू नकोस. थांब. हा, हे घे पाणी पी. घे पाणी पी. पी.
मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, मी तुझ्या डॅडना इथे आणलेलं नाहीये. मुळात ते तुझे डॅड आहेत हेच मला माहित नाही. अगं काय झालं, मी एटीएम मधनं पैसे काढायला चाललो होतो त्यावेळी त्यांच्या कारचा धक्का लागला मला. मग मीच त्यांना म्हटलं की मला घरापर्यंत सोडा म्हणून ते सोडायला आले होते. वाटेत आम्ही शेअर मार्केट बद्दल वगैरे बोललो म्हणून त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं मला. आणि मी त्यांना हे सांगत होतो की मी इथे राहतो म्हणून. कळलं? माझा नाही विश्वास बसत आहे. मूर्ख मुली, मी जर त्यांना मुद्दाम इथे आणलं असतं तर तू आतापर्यंत इथे दिसली असतीस का? त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी तुला त्यांच्या ताब्यात दिलं नसतं का? पण झालंय का तसं? नाही, गेले सुद्धा ते निघून. अगं त्यांना जर का माहिती असतं तू इथे आहेस म्हणून तर ते गप्प बसले असते का? म्हणजे तुम्ही खरंच त्यांना ओळखत नव्हता? अगं तू जर आता मला सांगितलं नसतंस ना तर मला कळलंच नसतं की ते तुझे डॅड आहेत म्हणून. पण तू आता टेन्शन घेऊ नकोस. हा, तू शांतपणे झोप. अगं तू मला अमृतासारखीस, तुझी काळजी मी घेणार नाही का? मग उलट तुझ्या डॅडना कळू नये म्हणून तर आपण तुला इथे आणून ठेवलं ना. पण बघितलंच ना, देव सगळं करतो ते चांगल्यासाठीच करतो. तू नेमकं आम्हाला बघितलं आणि सांगितलंस की ते तुझे डॅड आहेत म्हणून. आता मी काळजी घेईनच ना. मूर्ख मुलगी, तुम्ही म्हणजे ना श्रीमंत बापाच्या बिंडोक मुली असता. सगळं एकाच चष्म्यात बघता. पण मी तर चष्मा नाही घालत. जाऊ दे. हा बर, हे बघ आता हे जे असे माझ्या हातात पैसे आलेले आहेत ना, हे चुकून ते मी तुला परत करणार नाही. एका अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी जोडे झिजवतो मी. जोडे म्हणजे चपला. हा, तेव्हा हे जे मिळालेले पैसे आहेत ते मी त्या अनाथ आश्रमाला दान करून टाकणार आहे. डोनेट चालेल ना? ओके. बर, मला आता निघायला हवं. गाडग्यांच्याकडे वाट बघत असतील ना. बर, एक मिनिट. हे पाकिट, याच्यात पैसे आहेत, बेबीला दे. बेबी कुठे गेली? त्या म्हणाल्यात की त्या देशपांड्यांकडे चालल्यात. देशपांडे काकूंचं डोकं खात बसली असेल आता. बरं जाऊ दे, हे पैसे तिला दे आणि तिला सांग मी दिलेत. माझे पैसे ते एटीएम मधनं काढलेले. हा बर, मी निघू. मी गेलो असतो पैसे द्यायला बेबीला, पण त्या देशपांडे काकू आणि बेबी दोघी मिळून माझं डोकं खातील. बर ठीक आहे, मी आता निघतो. हा, यू टेक केअर. टेक केअर. हा, काकू उरलेलं अन्न ठेवू का फ्रीज मध्ये? अगं थांब जरा, अमृताच्या काकांचं जेवण व्हायचंय ना अजून. सॉरी आई, काकांना उशीर झाला. राहू दे ग, काहीतरी कामात असते. येऊ. नाही, ती सॉरी म्हणाली ते अत्यंत योग्य आहे. झालेलाच आहे मला उशीर. कसं आहे, अण्णासाहेबांच्या आग्रहापोटी मी या घरी राहिलो खरा, पण आपण ज्या घरात राहतो त्या घरातले नियम पाळायला हवेत हे विसरलो. पण का विसरलो ते विचारा बघू. का? हे घ्या. हे काय? कुल्फी आहे, कुल्फी. पटकन खाऊन टाका. नाही, पण घरचे पुरुष आता जेवून झोपायला सुद्धा गेले. हो, मी ती कुल्फी घरच्या बायकांच्यासाठीच आणलेली आहे. या सगळ्या माऊल्यांसाठी आणलेली आहे. किती करता हो तुम्ही घरासाठी. दिवसभर राबता. हा, झोपायला उशीर होतो तरी सुद्धा पहाटे लवकर उठता. मग आम्ही पुरुषांनी काय तुम्हाला फक्त कोरडे आशीर्वाद द्यायचे का? म्हणून मी असं म्हटलं की घरच्या या माऊल्यांसाठी काहीतरी करायला हवं. वसुधाताई, अहो माई साहेबांच्या नंतर तुम्हीच घरच्या थोरल्या सुनबाई आहात. तेव्हा तुम्ही परवानगी दिली तर मृदुला ताई हो म्हणतील. अगदी बरोबर बोललात व्याई साहेब.
कसं आहे, आमच्या मृदुलाताई म्हणजे नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे आहेत. खरंय खरंय. पण आता त्यांच्या या सवयीमुळे जर कुल्फी वितळली तर मग मी काही करू शकणार नाही. हा वागेशी जा, ताटल्या घेऊन ये आणि ते पार्सल घेऊन जा. तिथेच फोड, तिथे त्याच्यात वाढ आणि घेऊन ये. मला कुल्फी फार आवडते जायचं. हो ना. हो. हा, लवकर आणा. हा, हा. लवकर. कसं आहे वसुधाताई, हा. हो, कुल्फी म्हणजे या अशा पसरलेल्या आईस्क्रीम पेक्षा केव्हाही चांगली. आणलं काय काय कुल्फी गरम आहे ना. आवडे बरीला महिना पण कुल्फी, महिना पण कुल्फी आणून देऊ द्या. महिना काय नाही ग, महिना तो. अगं काय ग, प्रेमसाठी लग्न म्हणजे एक व्यवहार आहे, तर राधासाठी लग्न म्हणजे संसार आहे. कसा रंगेल त्यांच्या प्रेम कहाणीचा करार. येत आहे नवी मालिका राधा प्रेम रंगी रंगली. 24 नोव्हेंबर पासून रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका.